नमस्कार श्रोते हो. ज्ञानसागर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण पौर्णिमेच्या दिवशी असा कोणता उपाय करायचा की ज्यामुळे आपल्या घरातील पितृदोष कायमचा निघून जाईल, घरामध्ये सुख, शांती, समाधान, संपत्ती आणि संतती लाभेल, याविषयी आपण आज या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. आपण ज्ञानसागर मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहता येतील. तर भक्त हो, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आज खऱ्या अर्थाने अत्यंत महत्त्वाची घटना घडते, ती म्हणजे आज आहे कोजागिरी पौर्णिमा. 30 वर्षानंतर आलेला हा योग, कारण कोजागिरी पौर्णिमेला ग्रहण हे 30 वर्षापूर्वी आलं होतं आणि त्यात आज शनिवार, म्हणजे एकतर आज शनिवार आहे, त्यात पौर्णिमा आहे आणि ती कोजागिरी पौर्णिमा आहे आणि त्याच दिवशी खंडग्रास चंद्रग्रहण आहे. म्हणजे दुहेरी नव्हे तिहेरी असा हा योग यावर्षी आलेला आहे. आणि म्हणून या योगाचा आपण जर फायदा करून घ्यायचं ठरवलं, या योगाचा उपयोग करून घ्यायचं ठरवलं, तर आपणाला मी एक साधा सोपा सरळ उपाय सांगणार आहे की तो केल्यामुळे आपल्या घरातील सर्व संकटे, अरिष्ट हे दूर होऊ शकतात. पिंपळाला प्रत्यक्ष भगवानाचा वास असतो असं म्हणतात. पिंपळाच्या मुळामध्ये भगवान विष्णूचा वास असतो आणि ज्या ठिकाणी भगवान विष्णू असतात त्या ठिकाणी माता लक्ष्मी असते. म्हणून माता लक्ष्मीला खुश करण्यासाठी आपल्या घराजवळ, आपल्या गावामध्ये जिथं कुठे पिंपळाचं झाड असेल त्या ठिकाणी जाऊन आपण हा विधी पूर्ण करावायचा आहे. पिंपळाच्या मुळामध्ये भगवान विष्णू लक्ष्मी असतात, तर खोडामध्ये श्रीकृष्ण असतात, तर पानाफांद्यामध्ये नारायण आणि ब्रह्मा असतात. म्हणजे संपूर्ण देव या पिंपळाच्या झाडामध्ये आहेत. म्हणून या झाडाला पृथ्वीवरती अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आणि अत्यंत महत्त्वाचे पिंपळाचं झाड हे आपल्या परिसरामध्ये जिथं कुठं असेल तिथं जाऊन तुम्हाला हा विधी करायचा. तर पिंपळाच्या झाडाचा विधी करत असताना त्याचा एक नियम आहे, पिंपळाच्या झाडाची दिवसा कधीही पूजा करत नाहीत, कारण दिवसा या झाडावरती अलक्ष्मीचा वास असतो. आता अलक्ष्मी कोण, तर ही महालक्ष्मीची बहीण, तिची जी अप्रिय आहे. एकदा का अलक्ष्मीची दृष्टी जर एखाद्या माणसावरती पडली तर तो दारिद्र्याने खंगला जातो, भंगला जातो, त्याचं कुठलंही काम होत नाही. अशी अलक्ष्मीची आपल्यावर नजर पडू द्यायची नसेल तर दिवसा आपण पिंपळाच्या झाडाची पूजा करायची नाही. तर पूजा करण्याची योग्य वेळ आहे संध्याकाळी 6च्या नंतर. मग संध्याकाळी 6 ते रात्री 12पर्यंत तुम्ही कधीही पूजा करू शकता. पिंपळाच्या झाडाची पूजा करण्यासाठी आपणाला आपल्या घरी येऊन काही साहित्य घेऊन जायचं आहे. त्या साहित्यामध्ये पहिल्यांदा आहे पंती. हो, एक मातीची पंती घ्या. त्या पंतीमध्ये आपल्याकडे उपलब्ध तेल आहे, तिळाचं असेल तर ठीक, किंवा जे घरी वापरतो ते तेल घ्या. तेल भरून एका छोट्या बॉटलमध्ये घ्या. सोबत पंती घ्या, वात बनवून घ्या, काडीपेटी घ्या, उदबत्ती घ्या, धूप घ्या, काळे तीळ सोबत घ्या, थोडेसे तांदूळ सोबत घ्या. हे सर्व साहित्य एका छोट्या बॅगमध्ये व्यवस्थित पिशवीत भरून घ्या आणि तुम्ही पिंपळाच्या झाडापर्यंत पोचा. तिथं पोचल्यानंतर प्रथमतः आपणाला आपल्या हातात जो आपण कलश भरून आणलेला आहे, तांब्या भरून आणला आहे स्वच्छ पाण्याने, तो तांब्या हातात घ्यायचा आहे. तो तांब्यासोबत डाव्या हातावर घ्यायचा, तर तो उजवा हात पूर्णपणे झाकायचा आहे आणि उजव्या हाताच्या मधल्या बोटाने छोटीशी बारीक धार लावून आपल्याला त्या पिंपळाच्या झाडाला पूर्ण एक प्रदक्षिणा घालायची, एक राऊंड घ्यायचा आहे. आणि प्रदक्षिणा घेताना त्या खोडावरती आपल्याला हे पाणी सोडायचं आहे, जेणेकरून ते मुळापर्यंत पोचेल. जिथं खोड मुख्य आहे त्या खोडावरती कमीत कमी 2 राऊंडमध्ये तो तांब्या पूर्णपणे कलश रिकामा करायचा आहे. म्हणजे 2 राऊंड पूर्ण झाल्यानंतर कलश रिकामा होतो, तो कलश बाजूला ठेवून द्या आणि त्या झाडाच्या पूर्व दिशेला मांडी घालून बसा आणि जागा थोडी स्वच्छ करून घ्या. प्रथमतः आपण आणलेल्या दिव्यामध्ये तेल ओता, वात लावा आणि दीप प्रज्वलन करून घ्या. दिवा तुम्ही पेटवून घ्या आणि त्या ठिकाणी तुम्ही दिव्यामध्ये टाकण्यासाठी घरी घेऊन याच्या 2 वस्तू सांगायच्या राहिल्यात. त्या म्हणजे एक आहे अखंड विलायची आणि एक अखंड लवंग. या 2 वस्तू दिवा प्रज्वलित झाल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः
असं 5 वेळा म्हणा आणि एकदा लवंग टाका, परत 5 वेळा म्हणा, एकदा विलायची टाका आणि हे 2 पदार्थ त्या तळपत्या दिव्यामध्ये जर तुम्ही टाकलेत तर ह्या प्रक्रियेमुळे शास्त्रात सांगितलेलं आहे, ज्याला जनाधार आहे, लोकांचं असं मत आहे की या 2 वस्तू जर आपण दिव्यामध्ये टाकल्यात तर आपल्याला निश्चितपणे आपल्या घरातील जे पितृदोष आहेत ते निघून जातील, सुख शांती समाधान आपल्याला लाभेल. सोबत आणलेले जे तीळ आहेत ते काळे तीळ आपण हे उंबराच्या झाडाला वाहायचे, कारण काळे तीळ हे आपण पितृदोष घालवण्यासाठीच वापरतो. हे काळे तीळ उंबराच्या बुडाला तुम्ही दान करू शकता किंवा अर्पण करू शकता, टाकू शकता. आणलेले तांदूळ आहेत ते तुम्ही टाकू शकता आणि मग दिवा पेटवल्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्ही एक विलायची, एक लवंग टाकल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हटल्यानंतर परत तुम्हाला काही क्षण त्या ठिकाणी बसून, मांडी घालून बसून आपणाला एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र हाच आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. असं तुम्हाला 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा, 101 वेळा जे शक्य आहे, ज्या तन्मयतेनं, ज्या मनानं, ज्या आत्मविश्वासानं तुम्ही म्हणाल तेवढ्या लवकर तुमचं कार्य होईल. आणि हा जर तुम्ही मंत्र म्हटलात तर भक्त हो, श्रोते हो, आपल्या अडीअडचणी, आपलं जे काय अडलेलं काम असेल, कोणा संततीचा प्रश्न असेल, कोणाच्या घरात शांती लाभत नसेल, कोणाचा पैसा टिकत नसेल, पैसाच येत नसेल, तर हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. अत्यंत साधा, सोपा, सरळ असा हा उपाय आपण या ठिकाणी पाहत आहोत. पिंपळाच्या झाडाखाली जो दिवा चालू असताना, आपण मंत्रोच्चार करत असताना आपण 101 वेळा, तुम्हाला जे शक्य आहे अगदी कमीत कमी 7, 11, 21, 51 ते 101 वेळा तुम्ही त्या ठिकाणी ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचा उच्चार करायचा आहे. आणि मग तिथून परत येताना अगोदर आपण जे साहित्य आणलं ते सगळं साहित्य आपल्या हातात घ्या, दिवा तिथंच चालू ठेवायचं आहे. दिवा सोडून बाकी सगळं साहित्य म्हणजे जसं कलश वगैरे आणलेलं आहे हातात घ्या आणि जाताना एक पिंपळाचं पान उजव्या हातानं तोडायचं आहे. ते तोडल्यानंतर परत पाठीमागं वळून पाहायचं नाही. ते पान घेऊन आपण सरळ तुमच्या गावातल्या मारुती मंदिरामध्ये यायचं आहे. मारुती मंदिरामध्ये आल्यानंतर प्रभू मारुतीला नमस्कार करायचा आणि मारुतींच्या समोर पानाचं देठ करायचं आणि ती निमुळती बाजू आपल्याकडे करायची. त्यावर फक्त हळदी कुंकू व्हायचं, तीळ तांदूळ व्हायचे नाहीत, फक्त हळदी कुंकू व्हायचं. पिंपळाच्या पानाला नमस्कार करायचा आणि महादेव आणि त्या ठिकाणी जे हनुमान आहेत, मारुती आहेत, त्यांना सांगायचं, मारुती माझ्यावरची इडापिडा जाऊ दे, माझ्या सर्व अडीअडचणी जाऊ दे, माझ्यातून सत्कार्य घडू दे. अशा प्रकारचा विधी तुम्ही करा. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 1 पौर्णिमा, 7 पौर्णिमा, 11 पौर्णिमा, 21 पौर्णिमा केल्या तर भक्त हो, दास हो, शास्त्रात सांगितल्याप्रमाणे पुराणाचा आधार घेऊन तुम्हाला मी सांगतो, तुमच्या मनातील कुठलीही इच्छा असेल ती पूर्ण होऊ शकेल, अडीअडचणी दूर होतील, सुख समाधान लाभेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले पित्र, आपल्या पिढीच्या अगोदरच्या 7 पिढ्याचे पित्र, ज्या पित्रांना मोक्ष मिळाला नाही, ते आपल्यावर जे अवकृपा आहे ते सर्व जण आपले पित्रे स्वर्गात जातील, त्यांना मुक्ती मिळेल आणि आपल्या घरातला पितृदोष अत्यंत सोप्या पद्धतीने निघून जाईल. घरात सुख शांती समाधान, संतती संपत्ती लाभेल, आरोग्य उत्तम लाभेल आणि आपण आपल्या कुटुंबामध्ये सुखी समाधानी हो, आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. केवळ तुम्हाला हा विधी पौर्णिमे दिवशी करायचा आहे. आजच्या दिवशी ही पौर्णिमा आहे ग्रहणाची, तरी विधी करा आणि इथून पुढं प्रत्येक पौर्णिमेला तो हा विधी करू शकताय. कोणत्याही पौर्णिमेला हा विधी करावा असा संकेत आहे. त्यामुळे 1 पौर्णिमा, 5 पौर्णिमा, 7 पौर्णिमा किंवा 11 पौर्णिमा किंवा 21 पौर्णिमा जरी आपण हा विधी केला तरीही तुम्हाला इच्छित फळ मिळेल.